सर्वांना नमस्कार. शिवमार्ग या आध्यात्मिक प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत. एक श्लोक, एक अध्याय, एक गूढ कथा मनामनात उतरवण्यासाठी महाशिवपुराण, भागवत पुराण, रामायण, महाभारत, गरुड पुराण आणि इतर अनेक पवित्र ग्रंथ सोप्या भावस्पर्श मराठीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. शिवाच्या कृपेने हे वाचन तुमच्या आत्म्याला जागृत करू. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाशिवपुराण या हिंदू धर्म साहित्यातील अतिशय पवित्र ग्रंथाचे काय महत्त्व आहे, याचे वाचन अथवा श्रवण का करावे, ते केल्याने आपल्याला काय प्राप्त होते, तसेच पुढे आपल्याला हेही समजेल की याचे वाचन अथवा श्रवण कशाप्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे. श्रोते हो, शिवपुराणाचा महिमा अगाध आहे. हा शिवपुराण महिमा एकूण 7 अध्यायांमध्ये विभागलेला आहे. चला तर मग याचे वाचन करूया. अध्याय 1. श्री शिवमहापुराण महिमा. श्री गणेशाय नमः, श्री पार्वती परमेश्वराय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवाय नमः. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य, तुमचे ज्ञान अगाध आहे. मला सर्व पुराणे जाणून घ्यावयाचे आहेत. वैराग्ययुक्त भक्तीने विवेक निर्माण होतो. हा विवेक कसा वाढवावा? महान साधू काम, क्रोध, लोभ कसे जिंकतात? दैवी संपदा वाढवण्याचे उपाय कोणते? आपण मला शाश्वत असे कल्याणकारी साधन सांगावे. कलियुगात अंतःकरण शुद्ध करून शिवस्वरूप प्राप्त कसे करावे? सूत म्हणाले, शौनकजी, खरोखर तुम्ही धन्य आहात. तुमच्या अंतःकरणात पुराण कथा श्रवण करण्याविषयीचे प्रेम आहे. मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे साधन सांगणार आहे. ते साधन शास्त्रशुद्ध सिद्धांताचे आहे. तुमच्या हृदयातील सात्विक भाव जागृत करणारे आहे. त्यामुळे भगवान शंकर यांना परम समाधान लाभेल. ह्या शास्त्राचे नाव शिवपुराण असे आहे. पुरातन काळी भगवान शंकरांनी स्वतःच याचे निरूपण केले आहे. महर्षी व्यासांनी सनतकुमारांच्या आज्ञेप्रमाणे या पुराणाची रचना केली आहे. कलियुगातील सर्वांचे परमकल्याण व्हावे, असा ह्या पुराणाचा प्रमुख उद्देश होता. शिवपुराण हे महान शास्त्र आहे. हे शास्त्र म्हणजे भगवान शंकरांची वाङ्मयीन मूर्तीच आहे. याचे श्रवण केले आणि आचरण केले की ही शिवजींची महान उपासनाच आहे. अशा या शिवभक्तीने मानवाचा उद्धार होऊ शकतो. मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकते. मनुष्याच्या मनातील पापवासना नाहीशी होते. इहलोकी त्याला उत्तम सुख लाभते आणि परलोकी तो शिवस्वरूपात एकत्र होतो. शिवपुराण हे मानवाला ज्ञान, भक्ती, वैराग्य प्राप्त करून देणारे आहे. मनातील सर्व विकल्प नाहीसे करून परम श्रद्धायुक्त अंतःकरणाने एकाग्रतेने या ग्रंथाचे श्रवण करावे. अशा साधकावर शिवजी कृपेचा वर्षाव करतात. मागे पुढे उभे राहून त्यांचा संभाळ करतात. यासाठी त्यांना मनोभावी शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करीत राहावी. त्यामुळे 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. जीवन अंतर्बाह्य आनंदी होते. आपले मूळचे सत चिद आनंद स्वरूप प्रगट होते. अध्याय 2. गरीब ब्राह्मण देवराजाचा उद्धार. सूत शौनकांना म्हणाले, तुम्हाला मी एक प्राचीन कथा सांगतो. त्या कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या अंतःकरणातील पापाचा अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो. तरी एकाग्रतेने या कथेचे श्रवण करावे. पुरातन काळी किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता. त्याने अनेक लोकांना फसवले होते. पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे समजून अनेकांची धनदौलत लुबाडून घेतली होती. त्याच्या हातून काही दानधर्म होत नव्हता. तो आपली संपत्ती स्त्रीसाठी खर्च करीत होता. त्याचे आचार विचार उच्चार सात्विक नव्हते. देवराज गावोगावी फिरत असे. एके दिवशी फिरत तो प्रतिष्ठानपूर नावाच्या गावी आला. तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले. त्या मंदिरात अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते. देवराज त्या दिवशी त्या मंदिरातच राहिला. खूप दमून भागून गेल्यामुळे त्याला ताप आला होता. त्याला झोप लागत नव्हती. त्या शिवमंदिरात एक साधू शिवकथा सांगत होते. ते शब्द देवराजाच्या कानावरती पडले. 1 महिनाभर तब्येत बरी नसल्यामुळे देवराज त्या मंदिरातच राहत होता. त्यामुळे रोज त्याला पुराणकथा ऐकवयास मिळत होती. त्याने कधीही आजपर्यंत पुराणकथा श्रवण केली नव्हती. त्यामुळे आता त्याचे पुण्यकर्म वाढू लागले होते. देवराज पुराणकथा ऐकतच त्या मंदिरात पंचतत्वाशी विलीन झाला. यमदूतांनी त्याला यमलोकी नेले. आजपर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्यावयाची होती. एवढ्यात अचानक भगवान शंकरांचे पार्षदगण
तेथे प्रगट झाले. त्यांचा वर्ण शुभ्र होता. सर्वांगावर भस्म लावलेले होते. रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घातल्या होत्या. त्यांच्या हातात त्रिशूल होते. शंकरांच्या दूतांनी यमाच्या दूतांना तेथून परत पाठवले. देवराजास विविध पाशातून मुक्त केले. त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ही गोष्ट यमास कळाली. यमास पार्षदगण दिसले. यमाने त्या शिवदूतांचा सन्मान केला. देवराज ब्राह्मणाला घेऊन पार्षदगण कैलासलोकी आले आणि त्यांनी त्यास शिवजीची स्वाधीन केले. फक्त शिवपुराणाच्या श्रवणाने देवराज पुण्यात्मा बनला. ही कथा ऐकून शौनक सूतजींना म्हणाले, तुमच्या कथेने माझे जीवन कृतकृत्य झाले आणि माझी शंकरावरील भक्ती वाढत चालली. अध्याय 3. अधर्मी बिंदुल व चंचुला. सूत म्हणाले, शौनकजी, तुम्ही महान शिवभक्त आहात. तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची कथा मी सांगतो. पुरातन काळी बाष्कल नावाचे एक टुमदार गाव होते. तेथे अनेक ब्राह्मण मंडळी होती. ती मंडळी वैदिक धर्माचे आचरण करत नव्हती. त्यांची आसुरी संपत्ती वाढली होती आणि दैव संपत्तीचा ते विचार देखील करत नव्हते. ते शेती करून जीवन जगत होते. ते व्यभिचारी होते. सत्याने वागलो तर जीवनाचे कल्याण होते याचे त्यांना विस्मरण घडले होते. गावातील सर्वच माणसे दुराचारी होती. बिंदुल नावाचा एक ब्राह्मण त्या बाष्कल नावाच्या नगरीमध्ये राहत होता. तो अत्यंत दुराचारी होता. त्याच्या पत्नीचे नाव चंचुला असे होते. ती धर्माने वागत होती. तरी पण तो आपल्या पत्नीची उपेक्षा करीत होता आणि परस्त्रियांच्या चक्रात सापडलेला होता. तिने आपल्या पतीला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बिंदुल काही केल्या चांगले वागाव्यास तयार नव्हता. त्याने परस्त्रीशी लग्न केले. चंचुला आपल्या पत्रांचे पालन पोषण करत होती, परंतु पतीची अशी अवस्था पाहून ती पण वाईट मार्गाला लागली. काही वर्षानंतर पतीचे निधन झाले. मृत्यूनंतर त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या आणि तो पिशाच योनीत जन्माला आला. चंचुला एकदा गोकर्ण क्षेत्री गेली होती. तेथे मंदिरात शिवकथा चालली होती. कथेकरी सांगत होते, ज्या स्त्रिया मनाने देखील व्यभिचार करतात त्यांना यमलोकाची प्राप्ती होते. अतिशय दुःख भोगावे लागते. चंचुलाने शिवकथा सांगणाऱ्यांचे पाय धरले आणि ती म्हणाली, मी अतिशय व्यभिचारी आहे, तरी मी आता काय करावे याचा मार्ग मला आपण दाखवावा. आपल्या चुकीबद्दल ती विलाप करू लागली. चंचुलाची अशी दयनीय अवस्था पाहून कथेकऱ्यास तिची दया आली. त्याने तिला शांत होण्यास सांगितले. तुला पश्चाताप झालेला आहे. आता यातूनही मार्ग निघू शकतो. आता निश्चित लक्षात ठेव की मनात निर्माण झालेले पापही नाशाला कारणीभूत होते. तरी आता शांत हो. एकाग्रतेने मी काय सांगतो याचे तू श्रवण कर. त्याचा तुला लाभ होईल. चंचुला त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली. अध्याय 4. शिवपुराण श्रवणाने चंचुलास कृपाप्रसाद. कथेकरी चंचुलाला उपदेश करू लागले. जगातील माणसे व स्त्रिया हे पतनशील असतात. आपण जे कर्म करतो त्याचे अव्यक्त फळ प्राप्त होते व कालांतराने ते व्यक्त स्वरूपाला येते. तू शिवपुराण सुदैवाने ऐकले आहेस. त्यातील एक कथा ऐकून तुला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. तुझ्या अंतःकरणातील विवेकाचा दीप प्रज्वलित झाला. आता तुझ्या मनामध्ये पापाचा विचार देखील निर्माण झाला तर तुला याची फळे भोगावी लागतील. शिवकथेचा महिमा अगाध आहे. जे शिवकथेचे परमश्रद्धेने श्रवण करतात त्यांच्या मनात पापाचा लवलेश निर्माण होत नाही. तरी तू आता शिवाची उपासना कराव्यास सुरुवात कर. मन शुद्ध झाले की शिवजी प्रसन्न होतात. पश्चातापाने शुद्ध झालेल्या त्या चंचुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला आपल्या पापी स्वभावाची सारखी भीती वाटत होती. तिला आता शिवजींची उपासना करून आपणास आता आनंदाची प्राप्ती होणार हे जाणवू लागले होते. तिने गोकर्ण क्षेत्रीच राहण्याचा विचार केला. आपण आता शिवपुराण संपूर्ण ऐकावे असे तिला वाटू लागले होते. त्याप्रमाणे तिने आपली मनोदशा कथेकरांच्या समोर व्यक्त केली. त्यांनी सांगितले, एका कथेने तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले. शुद्ध मनाने संपूर्ण कथा तू ऐकल्यास तर तुझ्या हृदयात दडून बसलेले पाप नाहीसे होईल. यासाठी साक्षी भावाने तुलाच तुझ्या हृदयाचा शोध घ्यावा लागेल. चंचुला आता गोकर्णामध्ये राहू लागली. ती नित्याने शंकराची आराधना करत होती. जे खाव्यास मिळेल त्यावर समाधानी होती. रात्रंदिवस तिला शिवजींची ओढ लागली होती. नित्याने सायंकाळच्या वेळी मंदिरात येऊन शिवपुराणांचे श्रवण करी. असा नित्यक्रम सदैव चालू असल्यामुळे तिला शिवजींचे दर्शन झाले. ती अतिशय आनंदी झाली. भगवान शंकरांनी तिला आशीर्वाद दिले. ती आता गोकर्ण सोडून शिवलोकी आली. तेथील सारे पवित्र वातावरण पाहून ती आश्चर्यचकित झाली. पार्वती मातेने तिला जवळ बोलावून आशीर्वाद दिले आणि ती पार्वतीची सेवा करीत तेथे राहिली. सात्विक आचरणाने नराचा नारायण बनत असतो हे निश्चित सत्य आहे.
आपण ही प्रत्येक पाऊल सत्याने टाकावे. अध्याय 5. बिंदुल व चंचुलास निजधाम प्राप्त झाले. सूत म्हणाले, शौनकजी, चंचुला ही अंतःकरणापासून पार्वतीची सेवा करत होती. एके दिवशी चंचुला पार्वतीला म्हणाली, देवी, तुला माझा साष्टांग नमस्कार. तू खरोखर ब्रह्मस्वरूप आहेस. या विश्वाचे आदी कारण तूच आहेस. तू शांत आहेस व अनंत हे आहे. तुझ्या सत्तेने तीन गुणकार्य करतात. तूच आदिमाया आहेस. तू जगदंबा आहेस. तू दृष्टांचा नाश करणारी आणि सज्जनांना तारणारी आहेस. पार्वतीने चंचुलाची स्तुती ऐकली. ती चंचुलास म्हणाली, तू शुद्ध मनाने माझी भक्ती करतेस. तुला काय वर पाहिजे ते मला आता सांग. चंचुला म्हणाली, माझे पती बिंदुल हे ब्राह्मण असून देखील व्यभिचारी होते. ते माझ्या आधी मृत्यूच्या स्वाधीन झाले. त्यांना कोणती गती मिळाली असेल, ते आता कोणत्या अवस्थेत असतील, हे कृपा करून मला सांगा. त्यांचा उद्धार कसा होईल, त्यांची माझी भेट होण्याची इच्छा आहे. आपण कृपया मला मार्गदर्शन करावे. पार्वतीने क्षणभर चिंतन करून सांगितले, तुझा पती बिंदुल हा महापातकी होता. त्याला विविध प्रकारच्या नरकयातना भोगाव्या लागल्या. आता तो विंध्य पर्वतावर पिशाच्च रूपाने फिरत आहे. विविध प्रकारच्या दुःखात आहे. हे ऐकून चंचुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपले पती पापाचे फळ भोगत आहेत हे तिने जाणले, परंतु यातून कोणता मार्ग कसा काढावयाचा याबद्दल चिंतन करू लागले. चंचुला पार्वतीला म्हणाली, माझ्या पतीची व माझी भेट कशी होईल, याचे पाप कशाने नाहीसे होईल. पार्वती माता म्हणाली, चंचुला, तू काळजी करू नकोस. शिवपुराणाचा महिमा अगाध आहे. मी गंधर्वराज तुंबुरूला तुझ्या पतीसमोर शिवमहिमा सांगण्याची व्यवस्था करते. त्याप्रमाणे गंधर्वराज तुंबुरूला विंध्य पर्वतावर पाठवण्यात आले. त्यांनी एक भव्य सभामंडप बांधून तेथे पिशाच्चरूप बिंदुलाला बोलवले आणि शिवपुराणाची कथा हातात वीणा घेऊन ऐकवली. त्या अमृतमयी शिवपुराणाचे वर्णन ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे पिशाच्चरूप बनलेल्या बिंदुल ब्राह्मणाचेही सर्व पातक नाहीसे होऊन गेले. त्यामुळे पिशाच्योनीतून त्याची मुक्तता झाली. चंचुलाला अतिशय आनंद झाला. पुन्हा बिंदुल आणि चंचुलाचे मिलन झाले. दोघांनी सर्व शिवभक्तांना नमस्कार केला. तुंबुरूंना तर साष्टांग नमस्कार घातला. हर हर महादेवाचा जय जयकार केला. अशा प्रकारे पिशाच्योनीत फिरणारे बिंदुल शिवकथेने सर्व पापातून मुक्त झाले. बिंदुल व चंचुला सर्व बंधनातून मुक्त होऊन निजधामास गेले. हा तर सर्व शिवपुराणाचा महिमा होय. अध्याय 6. शिवपुराणाचे श्रवण कसे करावे. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, तुम्ही तर महान श्रेष्ठ शिवभक्त आहात. महर्षी व्यासांची तुम्ही शिष्य आहात. तुम्ही गुरुसमान असून तुम्हाला मी मनोभावे नमस्कार करीत आहे. आपल्या मुखातून शिवपुराण श्रवण करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे. तरी शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याबद्दल आपण आम्हास सांगावे. सूत म्हणाले, शौनकजी, आपल्या मनाला शिवपुराण श्रवण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. शिवलीला समजून घेणे ही एक प्रकारची शिवजींची पूजाच होय. ही पूजा शास्त्रसिद्ध पद्धतीने झाली पाहिजे. ती श्रवण क्रिया कशी करावी हे मी आता आपणास सांगणार आहे. प्रारंभी सदाचारी विद्वानाला बोलवून घ्यावे. त्यांचे योग्य प्रकारे मान सन्मान करावा. ग्रंथ वाचताना उत्तम मुहूर्त पाहावा. कथेबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांना बोलावून घ्यावे. ही कथा शिवालय, देवालय, पवित्र तीर्थक्षेत्र, मंगलमय अरण्य आणि पावित्र्याने भरलेले घर ग्रंथ श्रवण करण्यास योग्य आहेत. प्रारंभी जागा करून मंडप उभा करावा. रांगोळी पताकाने मंडप सजवावा. चारी कोपऱ्यात ध्वज उभे करावेत. भगवान शंकरांचे उच्च आसन निर्माण करावे. तेथे मूर्ती अथवा चित्र ठेवावे. कथा सांगणाऱ्यांसाठी आसन घालावे व श्रवण करणाऱ्यांसाठी बैठकीची व्यवस्था करावी. सर्वांमध्ये समभावाने देव पाहणारा असा ज्ञानी भक्त कथा सांगण्यास योग्य समजावा. परमश्रद्धेने श्रोत्यांनी श्रवण करावे. जेथे शिवकथा चाललेली असते तेथे सूक्ष्म रूपाने शिवजी असतात. सूर्योदयापासून 3 तास कथा सांगण्याचा काळ महत्त्वाचा आहे. शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक प्रकारचे व्रतच मानावे. श्रोत्यांनी कथा श्रवण करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये पवित्र असा संकल्प करावा. पहाटे लवकर उठून घरातील पूजा अर्चा पूर्ण करून शिवकथा अत्यंत प्रेमाने श्रवण करावी. सर्वप्रथम गणेशाची शास्त्रशुद्ध पूजा करावी. आपल्या मनातील संकल्प पूर्ण व्हावा ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करावी. त्यानंतर प्रारंभी भगवान शंकर आणि शिवपुराण या ग्रंथांची पूजा करावी. कथा श्रवण करताना मनात कोणत्याही प्रकारचा प्रापंचिक विचार आणू नये. मन पवित्र करणे हा परमार्थाचा गाभा आहे. मन पवित्र करून कथेचे श्रवण केले तर ते उत्तम प्रकारे आपल्या हृदयपटलावर अंकित होऊन जाते. अत्यंत भक्तिभावाने जी संपन्न होऊन आदराने जो कथेची
श्रवण करतो त्याला परमार्थिक अनुभव प्राप्त होऊ शकतात. आपले आचार विचार उच्चार सात्विक ठेवून जीवन जगत राहावे. अध्याय 7. शिवपुराण शास्त्रसिद्ध श्रवणविधी. सूत शौनकांना म्हणाले, हे महामुनी, परमश्रद्धेने शिवपुराणाचे श्रवण करावे. हे एक प्रकारचे व्रत आहे. या व्रताचे काही नियम आहेत. ते नियम समजून घ्यावेत. प्रारंभी सत्यसंकल्प करावा. प्रारंभी मी शिवपुराणाचे श्रवण पूर्ण करेन असा दृढ संकल्प सर्वांकडून करून घ्यावा. कथाश्रवण केल्यानंतरच भोजन करावे. ज्यांना शिवपुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावायचा असेल त्यांनी उपवास करावा. श्रवण करणाऱ्यांनी सात्विक अन्नाचे प्रमाणात भोजन करावे. सात्विक अन्नाने मन पवित्र होते. शक्यतो मौन बाळगावे. मनात देखील कोणाची निंदा करू नये. मनोमंदिरात सदैव भगवान शंकरांचे ध्यान करावे. अंतःकरणात ज्या प्रमाणात शुद्ध होईल त्याप्रमाणे कथा आपल्या हृदयात अंकित होतील. कथा सुरू झाल्या असता कशाचेही चिंतन करू नये. कथेकडे पूर्ण लक्ष द्यावे. एकाग्रतेला व परमश्रद्धेला अतिशय महत्त्व आहे. जीवनाचे आनंदमय साध्य कोणते आहे याचा मार्गच समजून घेतला नाही तर त्या मार्गाला आपण पोहोचणार कसे. यासाठी शिवपुराणातील कथा शांत समाधानी मनाने समजून घ्याव्यात. अशा प्रकारे शिवपुराण श्रवणाची पूर्ण तयारी झाल्यावर वक्ते व श्रोते यांची मनोभावे पूजा करावी. शिवपुराणाचे पूजन करावे. कथा करणाऱ्या लोकांच्या बरोबर आलेल्या विद्वानजनांचे देखील पूजन करावे. कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भक्तांना देखील आपल्या ऐपतीप्रमाणे खाद्यवस्तू अथवा धन कपडे देऊन त्यांचा आदर करावा. भगवान शंकरांची भजने गावीत. कोणाची इच्छा असेल त्याने ओम नमः शिवाय या नामाचा सहस्त्रवेळा जप करावा. गायत्री मंत्रांचा जप करावा. होम हवन करावे. या सर्व गोष्टी मानवाचे अंतरंग पवित्र करण्यासाठी आहेत. आपले आतील परमेश्वराचे प्रकटीकरण करावयाचे आहे याचे स्मरण करावे. या कथाश्रवण रूपी व्रताची सांगा करण्यासाठी 11 ब्राह्मण मंडळींना बोलवून त्याची पूजा करावी. त्यांना भोजन द्यावे आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. शक्य असल्यास त्यांना वस्त्रदान द्यावे. देश काळ पात्र पाहून दान धर्म करणाऱ्यांना अवश्यही फळ प्राप्त होत असते. हे मुनिवर, शिवपुराण एक महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण शिवजींनी अत्यंत प्रिय आहे. या पुराणाचे जो वाचन श्रवण करतो त्याचेवर शिवजीची कृपेचा वर्षाव करत असतात. शिवपुराणाने आपला प्रपंच परमार्थ रूप होतो म्हणजे आनंदरूप होतो. अशा या कृपाळू शिवशंकरांच्या चरणी मी अत्यंत नम्र भावाने लीन होतो. अध्याय 7 समाप्त.